हॅलो एव्हरीवन. आज बघूयात आपण हरभऱ्याची उसळ किंवा ह्याला काळ्या चण्याची उसळ पण म्हणतात. तर हे रात्री भिजत ठेवले होते, पूर्ण रात्री पाण्यामध्ये सोक करून. तर सगळं आता मी कुकरला लावून घेते. कुकरमध्ये टाकलेत आणि त्यामध्ये थोडंसं जेवढं हरभरे आहे थोडंसं बुडेपर्यंत पाणी ओतून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची किंचित आणि कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या. म्हणजे मऊ छान शिजतात हरभरे. 3 शिट्ट्या करून घेऊयात. तोपर्यंत कांदा चिरून घेऊयात. त्याला खूप सारा कांदा, मोठा कांदा घेतलाय, जास्त कांदा टाकायचा. एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. हरभरे पण शिजले छान, फोडणी देऊन घेऊयात. कढई घेतली, त्यामध्ये 2-3 चमचे तेल ॲड केले. त्याच्यामध्ये तेल तापले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, थोडेसे कच्चे, थोडेसे फ्राय करून घेऊयात. त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकूयात. गॅस थोडा कमी ठेवायचा. मोहरी टाकून घेऊयात. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये जिरं टाकूयात आणि जिरं तडतडले की लगेच कांदा टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये कांदा छान लाल होईपर्यंत थोडासा परतून घेऊयात. जास्त भाजायचं नाही कांदा, थोडंसं भाजायचं, कच्चा कच्चा छान लागतो त्याच्यामध्ये. कांदा थोडासा भाजलाय की त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो ॲड करून घेऊयात. आपण टोमॅटो ॲड केलं. टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूयात. किंचित हळद ॲड करूयात. ऑलरेडी शिजताना आपण टाकली, त्याच्यामुळे किंचित हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. हरभरे पण छान बॉईल झाले ते बघा. आता त्याच्यामध्ये शिजवलेले हरभरे टाकून घेऊयात. पाणी पण टाकायचं, म्हणजे थोडंसं चांगलं शिजतं. आणखीन मिक्स करून घेऊयात छान. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू ॲड केले मी. लिंबू नसेल तर थोडासा चाट मसाला टाकला तरी पण चालेल. आणि थोडंसं पाणी आटेपर्यंत कमी गॅसवर ठेवून द्यायचं. हे बघा झाले. थोडंसं खूप सारं प्रोटीन आणि हेल्दी अशी नाश्त्यासाठी छान आहे रेसिपी. लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्याच्यावर थोडंसं मी काकडे टाकू, आपल्याकडे जे आहे ते काकडी, टोमॅटो वगैरे पण टाकू शकता वरून, आणि थोडीशी कोथिंबीर. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी.